नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला तर मी आज तुम्हाला झटपट मेदूवडे कसे बनवायचे हे दाखवणार आहे. नेहमी आपण मेदूवडे हे उडदाच्या डाळीपासून बनवतो, त्यासाठी 4-5 तास लागतात. पण मी जे हे वडे बनवलेले आहेत ते अगदी कमी वेळेत तयार होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि कढईत मी 1 चमचा भरून तूप टाकून घेतले. तूप छान गरम झाले की त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान तडतडले की ज्या वाटीने रवा घेतलाय त्या वाटीने 1.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं. जिरे असे फोडणीमध्ये घातले म्हणजे मेदूवड्याला चव चांगली येते. हे पहा, या वाटीने मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आणि इथं मी 2 हिरव्या मिरचीचे छोटे तुकडे करून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यात मिरची आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. एका हाताने असं हलवत दुसऱ्या हाताने रवा याच्यात टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून गुठळ्या झाल्या नाहीत पाहिजे. असं एकसारखं हलवत राहायचं. इथं मी 1 बटाटा चांगला शिजवून त्याचा बारीक असा किस तयार करून घेतला होता, तो पण टाकून घेतलाय. आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घ्यायची. हे पहा, छान असं मेदूवड्यांचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मी थोडंसं थंड करण्यासाठी एका मोठ्या ताटात काढून घेत आहे. आता मी याच्यात 3-4 चमचे दही टाकून घेते आणि दही टाकल्यानंतर छान असं हे सगळं एकजीव करून घ्यायचंय. तेलाचा हात घेऊन छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी याचा गोळा तयार करून घेतलाय. इथं मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम होते तोपर्यंत मी इथं मेदूवडे कसे बनवायचे हे दाखवते. हे पहा, असा छोटा याचा गोळा काढून घ्यायचा आणि हातावर असा गोल करून घ्यायचा. नंतर मधून थोडासा दाबून याला मध्ये एक होल पाडून घ्यायचं, जेणेकरून मेदूवडा सगळ्या बाजूने छान तळला जाईल. अशाच प्रकारे सगळे इथं मेदूवडे मी तयार करून घेते. तेल छान गरम झालंय, याच्यात मी थोडे थोडे करून मेदूवडे तळून घेते. मेदूवडे तळताना तेल चांगलं गरम होऊन द्यायचं, नाहीतर मेदूवडे तेलात फुटतात. अधूनमधून असं हलवत राहायचं आणि बारीक गॅसवरच हे वडे तळून घ्यायचे, म्हणजे ते आतून छान क्रिस्पी होतात. हे पहा, वड्यांना कलर पण खूप छान आलाय आणि तळले पण गेलेत. आता हे मी काढून घेते. आता इथं बाकीचे पण मेदूवडे असेच मी तळून घेते. तर बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे मेदूवडे तयार झालेले आहेत. या वड्यांसोबत खायला मी नारळाची हिरवी चटणी बनवून घेतली आहे. तुम्ही हे सॉससोबत किंवा सांबरसोबत पण खाऊ शकता. सांबरसोबत तर हे आणखीनच छान लागतात. हे पहा, खूप छान असे आपले मेदूवडे तयार झालेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने झटपट असे मेदूवडे नक्कीच बनवा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.